हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये, जिचे नाव आहे संगीता पाटील। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे कुंकुमार्चन कधी करावे। तर अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरु, पुष्पामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे। अमावस्येला कुंकुमार्चन करू नये। अश्विन नवरात्रात सप्तमीची चे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे। असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभ फलदायी आहे। त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी तर कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी, यंत्र, त्रामणपट, सुवर्णपट पात्रात येऊन शुचीपूर्त करून घ्या। त्यानंतर मुरुगी मुद्रेन उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट व अनामिका या बोटांनी व उजव्या हाताने कुंकू अर्पण करावे। यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत पाहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे। कुंकुमार्चनाचे शास्त्र तर कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते। जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते। नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते। मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे। शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात। कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत गण्य स्थान दिले आहे। म्हणून शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते। तर कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते। जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते। नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते। अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे। अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते। कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आपटेंना वाटणे। हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये। हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकतात। महत्त्वाचे, अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे। अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते। तर मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा। चला तर मित्रमैत्रिणींनो, बाय बाय। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। काही चुकले असल्यास क्षमा असावी।